मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का की प्रेमात पडल्यानंतर तुम्ही आधीसारखे राहिलाच नाही? ज्याला तुम्ही स्वतः म्हणायचा तो कुठेतरी हरवून गेला आहे. प्रश्न असा आहे की प्रेम आपल्याला बदलतं का, की आपणच प्रेमासाठी स्वतःला बदलतो? आज आपण या प्रश्नाचा खोलवर शोध घेणार आहोत, कारण याचं उत्तर तुमच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं. मित्रांनो, प्रेम हा शब्द जितका छोटा आहे तितकंच त्याचं जग मोठं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीशी आपली पहिली भेट होते तेव्हा काहीतरी वेगळं जाणवतं. हार्टबीट वाढतं, त्या व्यक्तीचा विचार सतत डोक्यात येतो आणि हळूहळू आपण त्या व्यक्तीभोवती फिरायला लागतो. हे सगळं का होतं? कारण आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं केमिकल रिलीज होतं, जे आपल्याला आनंदाची सवय लावते. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. प्रेम आपल्याला बदलायला सुरुवात करत नाही, आपण स्वतःहून बदलायला सुरुवात करतो. मित्रांनो, आपण का बदलतो? प्रेमात पडल्यानंतर आपण आपल्या सवयी बदलतो, आपल्या अपेक्षा बदलतात, आपले डिसिजन मेकिंग बदलतं. का? कारण आपल्याला त्या व्यक्तीला गमवायचं नसतं. आपण त्यांच्या आवडीनुसार वागायला लागतो, त्यांच्यासाठी स्वतःला ॲडजस्ट करतो, कधी कधी स्वतःला इग्नोर करतो. हे सगळं करताना आपल्याला वाटतं की आपण प्रेमासाठी बदलतोय, पण मित्रांनो, खरं कारण काय आहे? आपण ॲक्सेप्टन्ससाठी बदलतोय, आपण फिअरमुळे बदलतोय, म्हणजे भीतीमुळे, आपण लोनलाइनेस टाळण्यासाठी बदलतोय. मित्रांनो, प्रेम टिकवायचं असेल तर कम्युनिकेशन म्हणजेच संवाद हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण आजकाल काय होतं? लोक प्रेमात पडतात पण बोलत नाहीत, फिलिंग्स असतात पण व्यक्त करत नाहीत, अडचणी असतात पण आपण त्याबद्दल चर्चा करत नाही, आणि मग संवाद नसल्यामुळे मिसअंडरस्टँडिंग तयार होतात. तो मला इग्नोर करतोय, ती मला समजत नाही, आपण कॉम्पेटेबल नाही. पण खरं कारण काय असतं? कम्युनिकेशन गॅप, म्हणजे संवादाचा एक गॅप. मित्रांनो, प्रेम टिकवायचं असेल तर बोलणं गरजेचं आहे, ऐकून घेणं त्याहून महत्त्वाचं आहे, समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, प्रेमात बदलणं योग्य आहे का? हा खूप मोठा प्रश्न आहे. बदलणं चुकीचं आहे का, की बदलणं प्रेमाचाच भाग आहे? उत्तर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. जर बदल तुमच्या ग्रोथसाठी असेल तर तो योग्य आहे. जर बदल तुमच्या ओळखीला डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करत असेल तर तो चुकीचा आहे. उदाहरण बघा, चांगल्या सवयी लागणे योग्य, स्वतःची पर्सनॅलिटी गमावणे चुकीचं आहे. प्रेमाने तुम्हाला बेटर बनवलं पाहिजे, कमजोर नाही. मित्रांनो, प्रेमात एक गोष्ट लोक विसरतात, सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःचा आदर. आपण इतके इन्व्हॉल्वड होतो की आपण स्वतःला विसरतो. तो राहिला तर मी आहे, ती गेली तर मी संपलो. हे प्रेम नाही, हे डिपेंडन्सी आहे. खरं प्रेम असं असतं की मी पूर्ण आहे आणि तू माझ्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करतोस. मित्रांनो, आता आपण थोडं रिअलिटी बघूया. सगळं प्रेम सक्सेसफुल नसतं, सगळं प्रेम फॉरेवर नसतं. कधी कधी लोक बदलतात, परिस्थिती बदलते, फिलिंग्स बदलतात आणि मग आपण स्वतःला दोष देतो, मी बदललो म्हणून रिलेशनशिप तुटलं. पण खरं कारण काय असतं? कॉम्पॅटिबिलिटी, टायमिंग, मॅच्युरिटी. मित्रांनो, आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊया. प्रेम माणसाला बदलतं का? उत्तर आहे नाही, पूर्णपणे नाही. प्रेम फक्त ट्रिगर असतं. बदल आपण स्वतः करतो. प्रेम आपल्याला एक मिरर दाखवतं. आपण कोण आहोत, आपण काय होऊ शकतो आणि आपण काय गमावतोय. मित्रांनो, प्रेम वाईट नाही, प्रेम बदलणं वाईट नाही, पण स्वतःला हरवणं वाईट आहे. स्वतःची किंमत विसरणं वाईट आहे. जर तुम्ही प्रेमात आहात, स्वतःला जपा, कम्युनिकेशन ठेवा म्हणजे संवाद ठेवा, आणि स्वतःची ओळख कधीही गमावू नका. कारण खरं प्रेम तुम्हाला बदलत नाही, ते तुम्हाला अजून बेटर बनवतं, बेटर विजन देतं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही प्रेमात बदललात का, की प्रेमाने तुम्हाला बदललं.